नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीने खूप छान असा ब्रेकफास्ट सर्वांसाठी बनवलेला आहे. आणि मग आता डायनिंग टेबलवरती ती सगळ्यांना वाढत असते तेव्हा मानिनी म्हणते की आजची कुक आणि शेफ कोण आहे माहिती आहे का? तर हे सगळं बनवलेलं आहे ते नंदिनी देशमुख यांनी. तेव्हा लगेचच वसुंधरा बोलायला सुरुवात करते, म्हणजे तुला माहिती आहे ना मानिनी, कारण काही पदार्थ या घरामध्ये तुझ्याच हातचे हवे असतात. जीवाला थालपीठ फक्त आणि फक्त तुझ्याच हातचं हवं असतं. मग आता कसं होणार आहे? तेव्हा मानिनी म्हणते, आधी एकदा खाऊन तरी बघूया ना वसुंधराताई, कसं झालंय ते, आणि नंतर ठरवूया काय करायचं आहे ते. असं म्हणत मानिनीने वसुंधराची तर बोलती बंद केलेली आहे. पण जेव्हा जीवाने थालीपीठाचा घास खाल्लेला आहे, अक्षरशः त्याने डोळे बंद केलेले आहेत आणि त्याने जेव्हा थालीपीठ खाल्लेलं आहे तेव्हा त्याच्या तोंडावरचे एक्सप्रेशन पाहूनच सगळ्यांना कळतं की थालीपीठ कसं झालेलं आहे ते. आणि मग जीवा सांगत असतो की अप्रतिम झाले. तेव्हा काव्या तिथं उभी असते आणि काव्या हे सर्व पाहत असते, कारण जे थालीपीठ बनवलेलं असतं ते खरंच खूपच मस्तच असतं आणि सगळेजण आवडीने प्रेमाने तिथे खात असतात. त्यानंतर आता हा जो आनंदाचा क्षण आहे, हा जो आनंद आहे तो वसुंधराच्या डोळ्यात खूपच असतो आणि ती मात्र म्हणायला सुरुवात करते की नंदिनी, पार्थने घातलेली अंगठी आहे ना, ती किती दिवस ठेवणार आहे तशीच हातामध्ये? नाही, मला काय वाटतंय माहिती आहे का, ती अंगठी आता तू काढून ठेवली पाहिजे, कारण तुझं लग्न जीवासोबत झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे काव्या आणि जीवा एकमेकांकडे पाहत असतात. शेवटी नंदिनीला ती अंगठी हातामधून काढावी लागते आणि मग पार्थ हा नंदिनीकडे पाहत असतो, कारण डायनिंग टेबलवरती आनंदाने घास खातायत ही गोष्टच या वसुंधराला बघवत नसते. त्यानंतर आता नंदिनीने ती अंगठी काढलेली आहे. त्यानंतर लगेचच वसुंधराचा मोर्चा हा पार्थकडे वळतो आणि ती पार्थलाही म्हणू लागते की तूही तेच केलेलं आहे, असं म्हणत पार्थलाही ती अंगठी काढायला सांगते. तेव्हा मात्र पार्थ पण आता ती अंगठी काढतो. तेव्हा मात्र पार्थला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण त्याला कुठंतरी वाटत होतं की ही अंगठी आहे आणि नंदिनी आणि त्याचं जे नातं आहे ते आणखी वाचू शकतात, ही भावना त्याच्या मनात होती. पण आता ती अंगठी जेव्हा दोघांनाही काढायला लागलेली असते तेव्हा त्या दोघांनाही खूपच वाईट वाटलेलं असतं. तर नक्की हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे? गुढीपाडव्याच्या दिवशी आणखी राडा वसुंधराने आणि रम्याने घातलेला आहे. त्या सगळ्यांना नंदिनीने आणि काव्याने चितपट केलेला आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळेजण आता श्रीखंडपुरी खायला बसलेले असतात आणि मग इकडे नंदिनी त्याचबरोबर बोलत असतात, ते म्हणजे विक्रम. दोघंही म्हणत असतात श्रीखंडपुरीचं कॉम्बिनेशन म्हणजे खूपच जबरदस्त असं आहे. आणि हे आजचं श्रीखंड तर नंदिनी सांगते खूपच खास आहे, कारण काव्याने ते श्रीखंड बनवलेलं आहे. त्याचबरोबर काव्याने मनापासून हे श्रीखंड सर्वांसाठी बनवलेलं आहे, कारण वसुआत्यांनी काव्याला चॅलेंज दिलेलं होतं आणि मग काव्याने हे श्रीखंड बनवलेलं आहे असं नंदिनी सर्वांना सांगत असते. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे. नंदिनीने काव्याच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि काव्याचं कौतुक करत असते. तेव्हा मात्र तिथं उभी असते ती म्हणजे वसुंधरा म्हणत असते की काही झालं तरीही आधी सगळ्यांनी खाऊन तरी बघा आणि मग एवढं कौतुक करा, कारण तुम्हाला असं वाटतंय की तिनं ते श्रीखंड खूपच छान बनवले, पण शेवटी कडू माणसाने बनवलेला पदार्थ कडूच होऊ शकतो ना. काही झालं तरी आपल्याला ते बघायलाच पाहिजे. आणि मग वसुंधरा जे बोलत असते त्यामुळं काव्याला राग आलेला असतो आणि काव्या म्हणत असते, असं आहे का? नाही, पण तुम्ही जर कडूच बोलत असाल तर तुमच्याशी कडूच बोललं पाहिजे, असं काव्याही स्पष्टपणे बोलून जाते. त्यानंतर रम्या म्हणत असते, अगाई शांत हो आधी, तू आधीच खाऊ नको ते श्रीखंड, बाकी सगळ्यांनी खाऊ दे. आणि मग मिथून काका जे आहेत त्यांनी ते श्रीखंड खाल्लेलं असतं आणि पहिला घास खाता क्षणी ते बोलू लागतात की अप्रतिम, आजपर्यंत असं श्रीखंड मी कधीच खाल्लेलं नव्हतं, एवढं छान हे श्रीखंड झालेलं आहे, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर जीवा पण तिथं असतो, काव्य तिथं असते आणि जीवा मात्र पाहत असतो, कारण हे श्रीखंड काव्याने केलेलं आहे. त्यानंतर आता विक्रमी श्रीखंडाचा पहिला घास खातो आणि तोही खुश होतो. आणि मग आता वसुंधराला सगळे म्हणू लागतात की खाऊन बघ, आणि वसुंधरा आणि रम्या या दोघीजणी श्रीखंड खातात आणि तेव्हा त्यांची तोंड म्हणजे अगदी गोड अप्रतिम मधुर श्रीखंड खाऊन सुद्धा प्रेक्षकांनो त्या दोघींची तोंड ही कडू झालेली असतात.
कारण त्यांचा डाव फसलेला असतो. तेव्हा वसुंधरा म्हणत असते, अगं हे श्रीखंड तर बघ किती चांगलं झालेलं आहे. तू तर मला सांगत होती ना या श्रीखंडामध्ये तू काय काय गोंधळ घातलेला आहे, मग हे कसं शक्य झालेलं आहे असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, अगं आई मी खरंच सांगते, ती काव्य श्रीखंड बनवत होती, नक्की काय झालेलं आहे. तेव्हा मात्र नंदिनीच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं. नंदिनीला माहिती असतं की हे सगळं कुणी केलेलं आहे, हा सगळा गोंधळ घालणारी व्यक्ती कोण आहे हे मात्र नंदिनीला चांगलंच माहिती असतं. आणि नंदिनीला ते आठवतं. नंदिनी जेव्हा किचनमध्ये गेलेली असते, रम्या काव्या दोघीजणी तिथं असतात. काव्या श्रीखंड बनवत असते आणि नंदिनीच्या लक्षात येतं ते म्हणजे हे श्रीखंड जे आहे ते बनवलेलं होतं, परंतु त्यामध्ये ही साखर का मिक्स केली नाही ह्या गोष्टीचा विचार आता नंदिनी करू लागलेली असते. कारण नंदिनीच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं की हे कसं शक्य आहे. कारण श्रीखंड तर काव्या बनवत होती, मग तिथं रम्या का आलेली होती असे प्रश्न आता नंदिनीच्या डोक्यात सुरू झालेले असतात. ती म्हणत असते त्या ठिकाणी रम्या होती, याचं कारणच हे आहे की या श्रीखंडामध्ये नक्कीच काहीतरी गोंधळ घातलेला असणार आहे. आणि मग सगळेजण गोड श्रीखंड खातात. कारण इकडे नंदिनीने पाहिलेलं असतं भरणीतली साखर पण तशीच आहे आणि साखरेचं पॅकेट जे आपण काढून ठेवलेलं होतं तेही तसंच आहे. आणि मग जेव्हा रम्या इकडे श्रीखंडाचा घास खात असते तेव्हा नंदिनी तिच्याकडे पाहत असते आणि नंदिनी म्हणत असते, काहीही झालं तरीही काव्या श्रीखंड बनवत होती त्यावेळेस रम्याने हे सगळं केलेलं आहे. माझ्याकडे आत्ता कोणताही पुरावा नाही, पण जेव्हा माझ्याकडे पुरावा असेल तेव्हा मात्र मी शांत राहणार नाही असं नंदिनीने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर काव्या माझी धाकटी बहीण आहे आणि काव्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तिची साथ मी देणार आहे हे सगळं नंदिनी बोलत असते. त्यासोबतच इकडे वसुंधराची मात्र हालतच खराब झालेली असते. सगळेजण वसुंधराला म्हणत असतात, कर ना आता, तोंड भरून कौतुक कर जरा. कसं आहे इतर वेळी तर खूप छान कौतुक करत असतेस ना, असं सगळेजण बोलत असतात आणि वसुंधराला म्हणत असतात. तेव्हा वसुंधरा म्हणत असते, हो ठीक झालंय. तेव्हा पार्थ म्हणतो, अगं वसुआत्या, इतर वेळी तर खूप जास्तच बोलत असतेस ना तू, मग आता का नाही बोलत? आताही बोल, आताही तोंड भरून कौतुक कर, बघूया तरी सगळ्यांना ते आवडतंय का ते. असं सगळं बोलणं सुरू असतं आणि काव्याला मात्र खूपच भारी वाटत असतं. कारण पहिल्यांदाच असं घडत असतं की काव्या इकडे बोलत असते आणि त्याचबरोबर काव्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपल्या पाठीशी एवढे सगळेजण आहेत आणि वसुंधराची वाट लागत आहे, या गोष्टीचं मात्र इकडे खूपच छान असं वाटत असतं. आणि त्यासोबतच हे सगळं घडत असतं. तर इकडे विक्रम म्हणत असतो, अगं कसं आहे माहिती आहे का वसू, तर ताई तू पण जरा तोंड भरून कौतुक कर सगळ्यांचं. कसं आहे एवढं छान श्रीखंड बनवलेलं आहे ना. आणि नंदिनी मात्र भारीच हसत असते. नंदिनीला माहिती असतं की हे सगळं करण्यामागं कोण आहे, हे सगळं कुणी केलेलं आहे, या गोष्टी नंदिनीला माहिती असतात. त्यानंतर मानिनी उठते आणि नंदिनीकडे येते आणि नंदिनीला म्हणू लागते की चल चल नंदिनी तूही जेवायला बस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो आई तुम्ही अजून काहीच नाही खाल्लेलं. तेव्हा ती म्हणत असते, नाही गं, आज तुमचा पहिला पाडवा आहे आणि मग हे सगळं तुमच्यासाठीच झालं पाहिजे की नाही, त्यामुळं काळजी करू नको, चल असं म्हणत तिने नंदिनीला घेऊन जाते आणि नंदिनीला ते श्रीखंड खायला तिथं थांबवते आणि सगळेजण तिथं असतात. आणि त्याचबरोबर नंदिनीला जेवायला बसवते. नंदिनीला सांगू लागते की काहीही झालं तरीही आजचा जो सण आहे तो खास तुमच्याचसाठी आहे, तुमचा लग्नानंतरचा हा पहिला पाडवा आहे, हे सगळं तिनं बोलत असते. त्यासोबतच इकडे सर्वजण तिथं असतात आणि नंदिनीला आता आवर्जून तिने बसवलेलं असतं आणि जीवाला सांगितलेलं असतं, त्याचबरोबर पार्थला सांगितलेलं असतं, आज तुमचा लग्नानंतरचा हा पहिला सण आहे, त्यामुळं तुम्ही दोघांनीही आता आपल्या आपल्या बायकांना भरवायचं आहे असं सांगितलं जातं. आणि त्यासोबतच सांगितलं जातं की पार्थ तू काव्याला घास बरोबर श्रीखंडपुरीचा आणि जीवा तू नंदिनीला भरव असं मानिनी सांगत असते. आणि त्यासोबतच मानिनी बोलत असते आणि सांगत असते की ह्या ज्या माझ्या सुना आहेत ना, त्यांचा या घरातला पहिला सण आहे, तर तो अगदी गोडाचाच झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि मग मानिनी मात्र आपल्या सुनांचं कौतुक करत असते, आपल्या मुलांचं कौतुक करत असते. तिच्यासाठी तिच्या सुना म्हणजे सर्वस्व आहे हे सगळं तिचं चाललेलं असतं. परंतु जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र वसुंधराला कधीच वाटत नसतं की या दोघींचं घरामध्ये कौतुक झालं पाहिजे. कारण वसुंधराची अशी इच्छा असते की काहीही झालं तरीही ह्या ज्या मोहितेंच्या धनंजय मोहितेच्या मुली आहेत त्यांना मी काय सुखाने राहू देणार नाही, हे सगळं वसुंधराने ठरवलेलं आहे आणि ती त्याच पद्धतीनं वागत असते.
त्याचबरोबर पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता मानिनीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही या दोघांनी आता घास भरवला पाहिजे. सगळेजण पाहत असतात. इकडे रम्यालाही राग आलेला असतो, कारण तिचा पार्थ आहे तो घास भरवणार असतो. ही गोष्ट काही तिला पटत नसते. तर इकडे काव्याला वाईट वाटत असतं, कारण जीवा आहे तो नंदिनीला घास भरवणार असतो आणि रम्याला वाईट वाटत असतं, कारण पार्थ हा काव्याला घास भरवणार आहे. हे सगळं चालू झालेलं असतं. परंतु आता जीवा तिथे सर्वांच्या समोर नंदिनीला घास भरवतो. जीवाने घास भरवल्यानंतर सगळेजण कौतुक करत असतात, तिच्याशी बोलत असतात आणि त्यासोबतच सगळ्यांचं छान असा तिथे जेवण चाललेलं असतं. सगळेजण छान असं कौतुक करत आहेत. परंतु सगळ्यात जास्त राग आलेला असतो तो म्हणजेच या काव्याला, कारण जीवाने घास भरवलाय. ही गोष्टच काव्याला सहन होत नसते. काव्याला वाटत असतं की काहीही झालं तरीही जीवाने असं करायला नको होतं, असं काव्याचं म्हणणं असतं. परंतु काव्याच्या हे लक्षात येत नाही, काव्या ही गोष्ट का विसरते वारंवार. कारण काहीही झालं तरीही आता काव्याला लक्षातच येत नाही की नंदिनी ही जीवाची बायको आहे. कारण काहीही असलं तरीही नंदिनी आणि जीवा यांच्या दोघांचं लग्न झालेलं आहे. पण तिला आठवत असतं ते म्हणजे त्यांनी दोघांनी एकमेकांना घास भरवलेला. त्यांची जी ॲनिव्हर्सरी आहे ती सेलिब्रेट केलेली असते आणि त्या दोघांनी एकमेकांना घास भरवलेला असतो. ही गोष्ट काव्याला आठवत असते आणि काव्या मात्र पाहतच असते. काव्याचं असं म्हणणं असतं की जीवा माझा आहे. तिनं ही गोष्ट ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही की जीवा आणि नंदिनी यांचं लग्न झालेलं आहे, त्यामुळं जीवावरती तिचा कोणताही अधिकार नाही. ही गोष्टच तिच्या लक्षात येत नसते. तिचं मात्र म्हणणं एवढंच असतं की नाही, जीवा अजूनही माझाच आहे आणि जीवावरती अधिकार फक्त माझाच आहे, एवढंच तिचं चाललेलं असतं. परंतु इकडे रम्या पण रागाने पाहत असते, कारण आता इकडे घास भरवणार असतो तो म्हणजे पार्थ काव्याला घास भरवणार असतो, कारण नंदिनीला जीवाने घास भरवलेला आहे आणि आता पार्थ काव्याला घास भरवणार आहे. त्यामुळं इकडे पार्थ जेव्हा काव्याला घास भरवत असतो तेव्हा मात्र तिथे पाहत असते ती म्हणजे रम्याला ती गोष्ट अजिबात आवडलेली नसते. रम्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे होता कामा नये, कारण रम्याला असं वाटत आहे की पार्थ फक्त आणि फक्त माझा आहे. पार्थवरती दुसरा कोणाचाही अधिकार नाही, हे रम्याला वाटत असतं आणि त्याच पद्धतीनं रम्या बोलत असते. परंतु इकडे रम्याचा जीव कासावीस होत असतो. पण घास भरवायला जेव्हा पार्थ तिथे जातो तेव्हा मात्र आता काव्या तिथं समोरच सांगते की नाही, माझं मी खाईल, असं काव्या स्पष्टपणे सांगते. तेव्हा मात्र जेव्हा काव्याने हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र तिथे वसुंधरा लगेच बोलायला सुरुवात करते. कसं आहे माहिती आहे का, तुझी तू खाणारच आहे गं, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे. तू रोजच खात असते, पण आज काहीतरी तो मान असतो ना, म्हणून तुला घास भरवायला सांगितलंय. अन्यथा काही गरज नाही आहे तुला घास भरवायची, कारण तुझं तोंड कडूच आहे ना. तुला ना श्रीखंडपुरीचा घास नाही बस भरवला पाहिजे, तुला खरं तर घास भरवला पाहिजे तो म्हणजे इथे कडुलिंबाची पानं तुला खायला घातली पाहिजेत, असं वसुंधरा बोलत असते. आणि मग सगळेजण पाहू लागतात, कारण वसुंधराचं हे बोलणं इतकं मनाला लागणारं असतं की काव्याला त्याचा त्रास होत असतो आणि काव्याला राग येतो. काव्या उठते आणि काव्या डायरेक्टली कडुलिंबाची जी पानं आणलेली असतात ती खायला सुरुवात करते. काव्याला फक्त एवढंच माहिती आहे की यांनी माझ्याशी असं का बोलल्या. काव्याला या गोष्टीचा त्रास होत असतो, कारण काव्याला माहीत म्हणायचं आहे की तिच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं आहे आणि त्याचा परिणाम तिला सहन करावा लागत आहे. तर यांनी एवढं चुरूचुरू बोलून आणखी ते आयुष्य डिस्टर्ब करायची गरज नाही, असं इकडे काव्याचं म्हणणं आहे. पण वसुंधराला मात्र तेच हवं असतं. आता सगळे आनंदाने जेवत असतात, श्रीखंडपुरीचा बेत असतो. परंतु वसुंधराच्या या सगळ्या गोंधळामुळं खूप मोठा राडा झालेला असतो. वसुंधराच्या या सगळ्या वागण्यामुळं आता काव्या उठून कडुलिंबाची पानं खायला सुरुवात करत असते आणि त्याचमुळं इकडे काव्याला त्रास होऊ लागलेला असतो. काव्याने स्वतःला कितीही शांत करण्याचा प्रयत्न केलेला असला तरीही काव्याच्या बाबतीत जे घडत असतं ते खरंच खूपच वाईट असं असतं. आणि मग काव्या उठून रूममध्ये जाते. काव्या जेव्हा रूममध्ये गेलेली असते तेव्हा मात्र काव्याच्या पाठोपाठ श्रीखंड घेऊन येतो तो म्हणजे पार्थने काव्यासाठी श्रीखंड आणलेलं असतं आणि तो म्हणत असतो की हे घ्या.
जेव्हा पार्थ काव्यासाठी श्रीखंड घेऊन येतो आणि ते श्रीखंड तिला खायला सांगत असतो, तेव्हा मात्र काव्या पाहतच असते. काव्या म्हणत असते की नकोय मला ते श्रीखंड, मी सांगितलंय ना तुम्हाला, तुम्ही कशाला आलेला तिथं, असं काव्या पार्थला बोलत असते. आणि काव्याचं म्हणणं असतं की मला नाही खायचं ते श्रीखंड, तुम्ही ते श्रीखंड घेऊन यायची काहीही गरज नाही, असं ती ठणकावून पार्थला सांगत असते. पार्थ म्हणत असतो कसं आहे, सकाळी आईनं सांगितलं म्हणून गजरा आणलेला होता, आता आईनं सांगितलं पाणी घेऊन जा, मी म्हणलं श्रीखंड घेऊन जाऊया म्हणून मी श्रीखंड आणलेला आहे, असं पार्थ स्पष्टपणे काव्याला सांगत असतो. काव्या मात्र रडायला लागलेली असते. काव्या वैतागलेली असते. तिला कंटाळा आलेला असतो ह्या वसुंधराच्या टोमण्यांचा, वसुंधराच्या बोलण्याचा तिला त्रास होत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा काव्या म्हणत असते की जावं हो, नको आहे मला, ते खायचं नाही आहे मला, कशासाठी आणलं तुम्ही, असं म्हणत काव्या ओरडत असते. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो की तुम्हाला खावं लागेल, मी सांगतोय ना खा म्हणून. तेव्हा काव्या मात्र पुन्हा चिडलेली असते. काव्या म्हणत असते नाही मला नको आहे, मी तुम्हाला सांगितलंय ना, जा बरं तुम्ही इथून. तेव्हा पार्थ पण म्हणत असतो की घ्या. म्हणजे जेवढी काव्या चिडलेली असते, जेवढी काव्या तापट असते, त्याच्या उलट पार्थची रिॲक्शन असते. पार्थला अगदी रिलॅक्स शांतपणे तो समजावत असतो. काव्याच्या पुढे कोणताच ऑप्शन नसतो. पार्थ म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, तुम्ही ना कशा आहात आत्ता मला सांगा, तुम्हाला गरज आहे पण तुम्हाला ते खायचं नाही आहे, पण शेवटी कसं आहे हो का, मी आणलंय श्रीखंड, मी ठेवून जातो इथे, बघूया काय होतंय. कारण मला असं वाटत होतं की तुम्हाला श्रीखंड खायची गरज आहे म्हणून हे श्रीखंड मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. कसं आहे, तुमचं तोंड कडू झालेलं आहे, ते तोंड मात्र गोड होऊ शकतं, मनाचं मला माहीत नाही आहे मनाचं काय होईल ते, असं सगळं इकडे पार्थ बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे काव्याला राग आलेला असतो. पार्थ श्रीखंड तिथंच ठेवतो आणि तो तिथून निघून जातो. काव्याला मात्र ते श्रीखंड खरं तर खायचं असतं आणि काहीही झालं तरीही ते श्रीखंड खाऊन इकडे काव्या हे सगळं बोलत असते. परंतु पार्थ तिथून जाता क्षणी काव्या मात्र ते श्रीखंड जे आहे ते श्रीखंड घेते आणि ते श्रीखंड खायला सुरुवात करते. काव्याला ते श्रीखंड खाऊन तिच्या तोंडाची जी अवस्था झालेली असते ती अवस्था बदलवायची असते आणि त्यासाठी तिने हे सगळं करत असते. परंतु पाठीमागून पार्थ आलेला असतो आणि पार्थ म्हणतो कसं आहे माहिती आहे का, आत्ता तुम्ही ते भिलेलं किंवा गुपचूप खात असलेलं क्यूट मांजर असतं ना, दूध पित असतं ते, तसं दिसत आहात तुम्ही, असं पार्थ तिला बोलून दाखवतो. तेव्हा मात्र काव्य आता शांतच होते. तो म्हणतो की ठीक आहे ठीक आहे, खा तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काय झालं माहिती आहे का, माझा मोबाईल राहिला होता ना म्हणून मला यावं लागलं, बाकी काही नाही आहे, खा तुम्ही, असं म्हणत तो तिथून निघून जातो. आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की काव्याला खरंच गरज होती आणि अगदी गरजेच्या वेळी आपण तिला श्रीखंड आणून दिलेला आहे, तशी काव्या वाईट नाही आहे ही गोष्टही त्याच्या लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र इथे पाहायला मिळतं की काव्या ते श्रीखंड तसंच हातात धरून उभी असते आणि तिला असं वाटत असतं की आपण जे काय केलेलं आहे त्यामुळं ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. कारण पार्थ तिच्याशी खूप चांगला वागत असतो. तिला माहितीच नसतं की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. पार्थ एवढा छान वागत आहे, पार्थ तिच्याशी प्रेमाने वागत आहे, पण तिला मात्र समजूनच घ्यायचं नसतं. तिचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही आपल्याला हे सगळेजण चुकीचंच बोलत आहेत. आता गुढी उतरवायची असते त्यामुळं घरातील सगळेजण आता आलेले असतात. गुढी उतरवण्यासाठी सगळेजण आलेले असतात आणि मग मानिनी सांगते की चला सर्वांनी पूजा करून घ्या गुढीची आणि गुढी उतरवायची आहे, असं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता रम्या आणि वसुंधरा दोघीही गुढीची पूजा करण्यासाठी येतात आणि मग रम्याचं सुरू होतं. कारण रम्याने पुन्हा एक नवीन डाव चालू केलेला असतो. नक्की तिच्या डोक्यात काय असतं याचा विचारही कोणी करूच शकत नसतं. आता इकडे काव्या आणि पार्थ हे दोघंजण गुढीची पूजा करायला येतात. त्यानंतर आता येतात ते म्हणजे नंदिनी आणि जीवा, त्या दोघांनीही गुढीची पूजा करायची असते. घरातल्या प्रत्येकाने गुढीची पूजा करायची आहे असं मानिनीनं सांगितलेलं आहे आणि त्यानंतरच गुढी उतरवायची आहे. तेव्हा इकडे वसुंधरा म्हणत असते की आजचे सगळे डाव आहेत ना ते फेल गेलेले आहेत. काव्या इकडे रम्या म्हणत असते अगं आई काळजी करू नको, आणखी आहे अजून डाव, तुला माहीत नाही मी काय केलं आहे, तो वरचा जो लोटा आहे ना तो असा लूज करून ठेवलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तो लोटा लूज केलेला आहे ना त्याचबरोबर ती दोरी आहे ना ती पण मी सोडवून ठेवलेली आहे. त्यामुळं बघ काय होतंय, ही गुढी उतरवताना तो लोटा आहे असा तो पडणार आहे आणि अपशकुन घडला हा गोंधळ तू घालायचा आहे. कारण काहीही झालं तरीही मी त्या श्रीखंडामध्ये साखर घातलीच नव्हती आणि नंतर काय झालेलं आहे ते मला माहीत नाही आहे, पण ते श्रीखंड मात्र कोणीतरी बदललेलं आहे एवढं मला कळलेलं आहे.
असं ती बोलत असते. आता मात्र बघ काय होते ते, असं ती वसुंधराला सांगत असते. आता काव्य आणि पार्थ या दोघांनी पूजा केलेली असते. आता पुढचा नंबर असतो तो म्हणजे नंदिनी आणि जीवा. नंदिनी आणि जीवा दोघंही पूजा करायला जातात, कारण ते छोटेसे असतात घरातलं, ते धाकटं जोडपं असतं, त्यामुळं त्यांना तो मान नंतर असतो. मग आता सगळेजण पूजा करून येतात, सगळ्यांची पूजा झालेली असते आणि ह्या दोघी मात्र जाम खुश झालेले असतात, कारण काहीही झालं तरी त्यांचा आता पुढचा डाव असतो आणि तो डाव त्यांना टाकायचा असतो. या सर्व गोष्टी घडत असतात. हे दोघंजण पूजा करतात आणि ह्या दोघीजणी मात्र खूपच आनंदात असतात. फायनली त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात. त्यांना असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आता आपण जे करत आहोत त्याच पद्धतीनं सगळं घडत आहे आणि आता या सगळ्यांची वाट लावायची आहे, असंच या दोघींनी जवळजवळ ठरवलेलं असतं. कारण एवढा लोकांच्या वाईटाचा, सगळ्यांच्या वाईटाचा विचार करून यांना मात्र कसा आनंद होतो ना, तेच मला कळत नाही. कारण काहीही झालं तरीही दुसऱ्याच्या आनंदामध्ये पण आनंद मानण्यात जे सुख असतं ते यांना मात्र लक्षातच येणार नाही. कारण यांना फक्त एवढंच माहिती आहे की फक्त त्रास द्यायचा, घरातल्या प्रत्येकाला त्रास द्यायचा. आता गुढी उतरवायला इकडे मानिनी सांगत असते. या दोघीजणी मात्र खळखळून हसत असतात. त्यांना खूप छान वाटत असतं, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता जे काय आहे ते सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणे घडत आहे. आणि जेव्हा जेव्हा गुढी उतरवत असतो तेव्हा मात्र त्या गुढीचा जो लोटा आहे, जो कलश लावलेला तांब्या आहे, तो तांब्या त्यातून निसटतो आणि तो पडणार असतो. त्या क्षणी तिथं धावत येते ती म्हणजे नंदिनी. तो तांब्या पकडते आणि तांब्या जीवाच्या डोक्यात पडणार असतो. त्या क्षणी धावत येतो तो पार्थ आणि जीवाला बाजूला खेचून घेतो आणि गुढी पडायला लागलेली असते, ती पकडायला येते. ती म्हणजे काव्याने ती गुढी पकडलेली असते. म्हणजे चौघांनी मिळून अपशकुन होण्यापासून वाचवलेलं असतो आणि गुढीच्या दिवशी जो अनर्थ घडणार असतो तो थांबलेला असतो आणि रम्या आणि वसुंधरा पुन्हा एकदा तोंडावर पडलेल्या असतात. आता त्यांच्या बाबतीत त्यांना खूप वाटत होतं की काहीतरी आपण केलेलं आहे, आता अपशकुन घडणार आहे, त्यांना बोंबा मारायच्या होत्या, पण तो सगळा डाव फसलेला असतो. आणि मग त्या दोघीजणी पाहतच राहतात. इकडे नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या या सगळ्यांनी मिळून हा जो डाव असतो तो त्यांचा उधळून लावलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण जेवायला बसलेले आहेत आणि सगळेजण तिथं बोलत असतात आणि त्याच वेळी तिथं आता मानिनी सांगत असते की आजची शेफ आहे ती म्हणजे नंदिनी देशमुख. हिने आजचं जेवण बनवलेलं आहे, आजचा नाश्ता बनवलेला आहे. तेव्हा वसुंधरा म्हणते की अगं मानिनी, तुला माहिती आहे ना, जीवाला फक्त तुझ्याच हातचं थालपीठ लागतं, मग हे असं का केलेलं आहेस तू, असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, मानिनी म्हणते की अहो खाऊन तरी बघू द्या ना. आणि मग नंदिनी सगळ्यांना नाश्ता वाढत असते. मग जीवा जेव्हा ते थालपीठ खातो तेव्हा डोळे झाकून त्याने घास घेतलेला असतो, पण ते थालपीठ खाऊन तो मात्र खूपच खुश झालेला असतो. त्याला ते थालपीठ खूपच आवडलेलं असतं आणि त्याला खूप भारी वाटत असतं आणि तो म्हणतो की अप्रतिम, आउटस्टँडिंग झाले असं म्हणत तो नंदिनीचं कौतुक करू लागतो. काव्या हे सगळं पाहत असते. आता मग नंदिनी सगळ्यांना वाढत असते तेव्हा मात्र वसुंधरा म्हणू लागते की अगं का नंदिनी, मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, तुझ्या बोटामध्ये जी अंगठी आहे ती अजूनही पार्थच्या आणि तुझ्या एंगेजमेंटची आहे ना, तुझं लग्न तर जीवासोबत झालेलं आहे, मग ती अंगठी तुला काढावी लागेल ना. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि ती बोलत असते तेव्हा मात्र पार्थकडे ती जाते आणि पार्थलाही सांगू लागते की तुला ही अंगठी काढायची आहे. शेवटी वसुंधराने पार्थ आणि नंदिनी या दोघांनाही त्यांच्या बोटात असलेल्या अंगठ्या काढायला सांगितलेल्या असतात. त्या दोघांनाही वाईट वाटत असतं. ते दोघंही एकमेकांकडे पाहतात. तेव्हा मात्र पार्थ तिथून निघून जातो. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. त्याला ही गोष्ट सहन झालेली नसते आणि मग ते दोघंही एकमेकांकडे पाहतात. नंदिनीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं आणि आता मात्र आत्मा शांत झालेला असतो त्या वसुंधराचा, कारण तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.